नमस्कार मित्रांनो, लेट्स लर्न यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण NMMS परीक्षेसाठीच्या ज्या जुन्या प्रश्नपत्रिका आहेत, म्हणजे मागील काही वर्षामधल्या 2015-16 पासून त्या परीक्षेच्या ज्या प्रश्नपत्रिका आल्या होत्या परीक्षेला, त्या प्रश्नपत्रिका कशाप्रकारे डाउनलोड करून घ्यायच्या याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी आपल्या फोनमधील ब्राउझर ओपन करा. ब्राउझर ओपन केलं तर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे NMMS MSCE आणि सर्च करा. सर्च केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जी पहिली लिंक दिसते https://msce nmms.in त्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होईल. त्यामध्ये एक्झाम 2025-26च्या लिंकला क्लिक करा. त्यानंतर आपल्यासमोर या परीक्षेचं अशा प्रकारे पेज ओपन होईल. आता या ठिकाणी आपण शाळा लॉग इन वगैरे वरच्या सूचना आहेत. आपला फॉर्म भरून झालेला असेल आता आपल्याला सरावासाठी प्रश्नपत्रिकेची आवश्यकता आहे. तर या ठिकाणी आपल्याला प्रश्नपत्रिका उत्तरसूची अशा एक बॉक्स दिसतो. या बॉक्समध्ये आपल्याला सगळ्या 2015, 16, 17, 18, 19, 20, 19, 20 अशा सगळ्या प्रश्नपत्रिका इथं डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्याला त्या प्रश्नपत्रिकेचा जो स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर लक्षात येईल आणि त्या दृष्टीनं अभ्यास करता येईल आणि केलेला अभ्यासाचा सराव करण्यासाठी सुद्धा या प्रश्नपत्रिका आपल्याला फायदेशीर ठरतील. तर या डाउनलोड करण्यासाठी या प्रश्नपत्रिकेवर जी प्रश्नपत्रिका आपल्याला डाउनलोड करायची, समजा मला 22-23ची प्रश्नपत्रिका डाउनलोड करायची तर मला परीक्षा प्रश्नपत्रिका 22-23 वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची पेज ओपन होईल आणि ओपन झाल्यानंतर पेज आपल्याला इथं माध्यम दिसतील. त्यानंतर पेपर 1 मॅथचा जो पेपर आहे तो आणि त्यानंतर SAT सॅटचा जो पेपर आहे तो पेपर 2 अशा प्रकारे इथं आपल्याला ऑप्शन उपलब्ध होतील. समजा मला मॅथचा पेपर पहिल्यांदा डाउनलोड करायचा आहे तर त्याच्यासमोरील याच्यावर क्लिक करा. मॅथ म्हणजे मेंटल ॲबिलिटी टेस्ट, बौद्धिक क्षमता चाचणीचा हा पेपर आहे. तरी हा पेपर आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे डाउनलोड झालेला दिसून येईल. आणि जर आपल्याला पेपर क्रमांक 2 म्हणजेच शालेय क्षमता चाचणी हा पेपर जर डाउनलोड करायचा असेल तर SAT वरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या फोनमध्ये अशा प्रकारे हा जो पेपर आहे तो डाउनलोड झालेला दिसून येईल. अशा प्रकारे कोणत्याही पेपरची आपण डाउनलोड करून घेऊ शकतो आणि त्याच वर्षातील उत्तरसूची डाउनलोड करण्यासाठी तो उत्तरसूचीचा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा. आपल्यासमोर अशा प्रकारची 90 प्रश्नांची उत्तरसूची डाउनलोड झालेली दिसून येईल. अशा प्रकारे आपण उत्तरसूचीवर क्लिक केल्यानंतर आपल्या फोनमध्ये त्याची उत्तरसूची डाउनलोड होईल आणि आपल्याला प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर त्या तपासणीही सोप्या जातील. धन्यवाद.